Hello student, welcome in biology video tutorial. We are learning the topic number 4, kingdom Animalia. Up to here we have studied the criteria of animal classification. Then we also have studied the phylums that are Porifera, Cnidaria, Ctenophora, Platyhelminthes, and last time we have studied the Aschelminthes. Now we are going to study the next phylum, and that is phylum Annelida. Here annulus means rings. Annulus म्हणजे काय? रिंग्स. म्हणजेच काय तर या फायलममध्ये असणारे जे ॲनिमल्स आहेत ह्या ॲनिमल्सच्या शरीरावरती आपल्याला रिंग लाईक स्ट्रक्चर्स बघायला मिळतील. इथे आपण एक्झाम्पल काही बघूया. फर्स्ट एक्झाम्पल इज नेरिस. हियर इन दिस पिक्चर दिस इज अ नेरिस. On the body of these nereis we can see that they have ring like structure. These are segmented body. It is also called as segmented, and each ring is considered as segment. प्रत्येक रिंगला आपण काय म्हणू शकतो? सेगमेंट म्हणू शकतो. म्हणजे यांची बॉडी जी असते ही अशा प्रकारच्या रिंगने बनलेली असते, म्हणून यांना ॲन्युलस म्हणजेच काय रिंग वर्म असं सुद्धा म्हटलं जातं. नेक्स्ट एक्झाम्पल इज फेरिटिमा अँड हिरुडिनारिया. फेरिटिमा म्हणजेच काय तर अर्थवर्म. हा ॲनिमल तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल, अर्थवर्म, ज्याला मराठीमध्ये गांडूळ असं म्हटलं जातं. अर्थवर्म हा आपल्याला माहिती आहे की जमिनीमध्ये नायट्रोजनस मटेरियलचं प्रमाण वाढवण्यासाठी याचा सगळ्यात जास्त उपयोग होतो, आणि याचा उपयोग आपण ॲग्रिकल्चर फील्डमध्ये सुद्धा करून घेतो. हा जो प्राणी आहे हा सुद्धा कसा आहे, याच्या शरीरावरती ॲन्युलस म्हणजे रिंग्स, मेटामेरिकली सेगमेंटेशन याच्यावरती सुद्धा दिसतात, म्हणून हा सुद्धा काय आहे याच फायलममध्ये इन्क्लूड आहे, आणि तो फायलम म्हणजे ॲनिलिडा. आणि दुसरा एक ॲनिमल आहे, याला लीच आपण म्हणतो. लीच म्हणजे मराठीमध्ये जळू. याचं वैशिष्ट्य काही जणांना माहितीसुद्धा असेल. लीच नेहमी काय करतात तर जे ॲनिमल्स म्हणजे इतर होस्ट जो प्राणी आहे त्या होस्टच्या शरीरावरती, त्याच्या स्किनवरती हे अटॅच होतात. हा जो भाग आहे हा अटॅचमेंटसाठी असतो, आणि याला सकर्स असं म्हटलं जातं. ह्या सकर्सने ते स्किनवरती आपल्या अटॅच होतात, आणि त्यामधून ते काय घेऊ शकतात, आतमध्ये ब्लड सक करून घेऊ शकतात. म्हणजे हे रक्त शोषून घेणारे किडे आहेत, आणि या ॲनिमलच्या शरीरावरती सुद्धा आपण बघू शकतो की सेगमेंटेशन आहे, आणि म्हणूनच हा सुद्धा काय आहे किंगडम ॲनिलिडा यामधला ॲनिमल आहे. दे आर कॉमनली कॉल्ड ॲज रिंग वर्म. यांना दुसरं नाव आहे रिंग वर्म अँड सेगमेंटेड वर्म ऑल्सो, म्हणजे त्यांना सेगमेंटेड वर्म असं सुद्धा म्हटलं जातं. हॅबिट म्हणजेच काय तर राहणीमान. ते कुठे आढळतात, ते त्यांचं राहणीमान कसं आहे ते आपण बघूया. ॲनिमल्स मे बी ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यामध्ये राहणारे ॲनिमल, अँड फ्यू मे बी एक्टोपॅरासाइट ऑर फ्री लिव्हिंग ऑर बरोईंग इन मॉइस्ट सॉईल. म्हणजे हे जे ॲनिलिडा ॲनिमल्स जे आहेत हे जास्त करून काय आहेत, ॲक्वॅटिक आहेत, पाण्यामध्ये राहणारे ॲनिमल्स आहेत. त्यांपैकी काही ॲनिमल्स असे आहेत की जे एक्टोपॅरासाइट, हा आता जो आपण बघितला जळू म्हणजेच लीच, हा एक्टोपॅरासाइट आहे. पॅरासिटिझमचे 2 टाईप असतात, एक्टोपॅरासिटिझम आणि एंडोपॅरासिटिझम. म्हणजेच काय तर एक्टो याचा अर्थ एक्सटर्नल, बाहेरच्या बाजूला. एक्टो मीन्स एक्सटर्नल. इफ द पॅरासाइट्स आर अटॅच at the external body of the host, then that parasite are called as ectoparasite. And if the parasites are found inside the body of the host, that kind of parasite are called as endoparasite, and the phenomena is called as parasitism. हा जो प्रकार आहे हा कोणता प्रकार आहे, एक्टोपॅरासाइट. म्हणजे शरीराच्या बाहेरच्या बाजूला जर अटॅच झालेले असतील होस्ट
ॲनिमलच्या शरीराच्या बाहेरच्या बाजूला अटॅच झालेले असतील तर त्यांना काय म्हणायचं, एक्टोपॅरासाइट. आणि जर शरीरात आढळणारे जर पॅरासाइट असतील, लास्ट टाइम आपण बघितलेलं अस्कलमेंथिसमध्ये जे वर्म होते, ॲस्कॅरिस आपण ज्याला म्हणतो, ॲस्कॅरिस हे कसे होते, स्टमकमध्ये आढळणारे होते, म्हणजे शरीराच्या आतमध्ये, म्हणून त्यांना काय म्हणतात, एंडोपॅरासाइट. हा जो प्रकार आहे हा एंडोपॅरासाइट नाही, हा शरीराच्या बाहेर अटॅचमेंट असते त्यांची, म्हणून ह्यांना काय म्हणायचं, एक्टोपॅरासाइट. म्हणजे होस्ट प्राणी जो असेल त्याच्या बाहेर हे आढळतात, शरीराला सरफेसवरती अटॅच झालेले आढळतात. फ्री लिव्हिंग, काही ॲनिमल असे आहेत की ते फ्री राहू शकतात. और बरोईंग मीन्स व्हॉट, दे कॅन बरो द सॉईल, म्हणजे सॉईलमध्ये हे छिद्र करून राहू शकतात. जसं की हा जो प्राणी आहे ह्याला बरोईंग ॲनिमल असं सुद्धा म्हटलं जातं, अर्थवर्म आपण त्याला म्हणतो. सो दीज आर द हॅबिट, हे त्यांचं काय आहे, हॅबिटॅट आहे. त्यांचं बॉडी कशी असते, बॉडी बायलॅटरली सिमेट्रिकल बॉडी. बायलॅटरली सिमेट्रिकल बॉडी मीन्स व्हॉट, जर त्यांच्या एखाद्या प्राण्याचं शरीर, समजा हा मनुष्य आहे, सपोज दॅट हियर human being, you have to suppose only, not a real human being. If we take a cut through a single plane, that cut can divide that body into two similar part. This part is similar and this part is also similar, only from a single plane. फक्त एकाच प्लेनमधून काय होऊ शकतात, शरीराचे दोन भाग होऊ शकतात. एकापेक्षा जास्त प्लेनमधून होत असतील तर त्याला रॅडियल सिमेट्री असं म्हटलं जातं, तो भाग वेगळा आहे. इथे मात्र हे सर्व प्राणी जरी आपल्याला हे दिसताना रॅडियल सिमेट्रिकल दिसत असले तरी पण ते कसे आहेत, बायलॅटरली सिमेट्रिकल आहेत. कारण या प्राण्यांमध्ये आपण डॉर्सल साईड अँड व्हेंट्रल साईड, म्हणजे वरची बाजू आणि खालची बाजू ही सेपरेट सांगू शकतो, ती आपल्याला सहज दिसून येते, म्हणून यांना बायलॅटरली सिमेट्री असं म्हटलं जातं, सिमेट्रिकल बॉडी असं म्हटलं जातं. मेटॅमेरिकली सेगमेंटेशन मीन्स व्हॉट, आताच आपण जे म्हटलं मेटॅमेरिकली सेगमेंट म्हणजे भाग. यांच्या शरीराला भाग आहेत, प्रत्येक रिंग हा सेपरेट भाग आहे, म्हणून त्यांना सेगमेंट असं म्हटलं जातं. These are segment. So the body is with metamerically segmentation. A special region of a body called as clitellum. Here in case of earthworm you can observe that there is a band like structure at the anterior part of that ॲनिमलचा हा जो अँटेरियल पार्ट आहे, म्हणजे हे त्याचं माउथ आहे, इथे ॲनस आहे. पुढची बाजू जी आहे, पुढच्या बाजूवरून काही अंतरावरती, सम डिस्टन्स, दे हॅव ए बँड लाईक स्ट्रक्चर अँड दॅट बँड लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज क्लिटेलम. त्या बँड लाईक स्ट्रक्चरला क्लिटेलम असं म्हटलं जातं. लोकोमोशन म्हणजे त्यांचं स्थलांतर कसं होतं, त्याच्यासाठी काय आहेत त्यांच्या शरीरामध्ये ते आपण बघूया. लोकोमोशन इज विथ द हेल्प ऑफ लॉन्जिट्युडनल अँड सर्क्युलर मसल्स. यांचं जे लोकोमोशन आहे हे मसल्सच्या माध्यमातून होतं. यांना सेपरेट पाय, फक्त हा जो नेरिस जो आहे ह्याला पायासारखा आकार असतो, त्याला पॅरापोडिया असं म्हटलं जातं. फक्त हा सोडला तर इतरांना त्यांमध्ये फक्त लॉन्जिट्युडनल मसल आणि सर्क्युलर मसल ह्या दोन्ही मसल्सचा उपयोग होतो. नावातच आहे लॉन्जिट्युडिनल, म्हणजेच लांबीला समांतर असणारे जे मसल्स असतील त्यांना लॉन्जिट्युडनल मसल्स असं म्हणायचं. अँड सर्क्युलर म्हणजेच काय, प्रत्येक सेगमेंटमध्ये सर्क्युलर मसल्स असतात, ह्या मसल्सला सर्क्युलर मसल्स असं म्हणायचं. ह्या दोघांच्याही मदतीने ते काय करू शकतात, लोकोमोशन, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाऊ शकतात. लोकोमोटरी स्ट्रक्चर्स लाईक सीटी
in case of earthworm, parapodia in case of nereis, and suckers in case of leech are present. यामध्ये काही अवयव सुद्धा असतात. लोकोमोटरी स्ट्रक्चर्स आर ऑल्सो देअर अँड दे आर इन द फॉर्म ऑफ parapodia. These are parapodia. With the help of parapodia they can locomote. And then CTs, here small structures are present and that are called as CT. And here you can clearly observe that the leech have suckers. With the help of that suckers they can locomote, or also they can anchor itself with the host body. डायजेस्टिव्ह सिस्टीम, यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी असते? एलिमेंटरी कॅनल इज कंप्लीट. यांची एलिमेंटरी कॅनल ही काय असते? कंप्लीट असते. म्हणजेच काय, ह्यांच्यामध्ये ॲनस आणि माउथ हे दोन्ही पार्ट हे बॉडीच्या अपोजिट पोर्शनमध्ये प्रेझेंट असतात. हा जो आहे सकर्स, या सकरच्या बाजूला ह्या लीचचं ॲनस, आणि इथे वरच्या बाजूला माउथ आहे जिथे जॉ आपल्याला बघायला मिळतो. जॉ, त्यानंतर फॅरेंक्स आहे म्हणजे घसा, त्यानंतर आहे इथे क्रॉप. इनसाइड द क्रॉप दे स्टोअर देअर फूड मटेरियल, ऑल्सो दे कॅन डायजेस्ट इट, अँड द मेन डायजेशन ऑफ द फूड मटेरियल टेक्स प्लेस इनसाइड द इंटेस्टाईन. हे काय आहे? त्या लीचचं इंटेस्टाईन आहे की जिथे डायजेशन चालतं, आणि डायजेशन झाल्यानंतर नको असलेला पार्ट हा पोस्टेरियल पार्टमध्ये ॲनस आहे तिथून बाहेर टाकला जातो. म्हणजेच काय, दोन्ही स्ट्रक्चर अपोजिट एंडमध्ये प्रेझेंट आहेत. यांना कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. आणि या टाईपच्या बॉडी प्लेनला ट्यूब विदिन अ ट्यूब बॉडी प्लेन असं आपण म्हणतो. हे आधीचं थोडंसं नॉलेज आपण रिवाइजसुद्धा करूया. ट्यूब विदिन अ ट्यूब बॉडी प्लेन. ऑल these animals have such type of body plane. Then respiration, exchange of gases takes place through the body wall. यांच्यामध्ये रेस्पिरेशनसाठी स्पेशल ऑर्गन्स असे प्रेझेंट नाही आहेत, तर जे गॅस एक्सचेंज चालतं हे फक्त बॉडीमधून, बॉडीच्या सरफेसमधून, बॉडी वॉलमधून काय होतं चालतं. म्हणजे त्यांना जे नेसेसरी गॅसेस आहेत, the gas which is very necessary for the respiration, it is called as oxygen. It is taken by the body wall, as well as the gas which are synthesized in the respiration, that is carbon dioxide, which is expelled out from the same way, that is body wall. म्हणजे बॉडी वॉलमधूनच यांचं रेस्पिरेशन चालतं. सर्क्युलेटरी सिस्टीम, सर्क्युलेशन म्हणजेच काय, यांच्या शरीरामध्ये रक्तप्रवाह कसा चालतो, त्यासाठी कोणती सिस्टीम आहे ते आपण बघूया. सर्क्युलेटरी सिस्टीम्स ऑफ क्लोज टाईप. यांचा रक्तप्रवाह जो आहे हा क्लोज म्हणजे कोणत्या तरी धमण्यांमध्ये किंवा ट्यूब लाईक स्ट्रक्चर अशा अवयवांमध्ये काय असणार, ब्लड ह्यांचं क्लोज असणार, म्हणून याला काय म्हणायचं, क्लोज टाईप ऑफ ब्लड सर्क्युलेशन. ह्युमन बिईंगमध्ये सुद्धा संपूर्ण जे रक्त असतं हे नेहमी धमन्यांमध्ये आणि केशिकांमध्ये एनक्लोज्ड असतं, म्हणजे बंदिस्त असतं, म्हणून त्यांना क्लोज्ड सर्क्युलेशन असं म्हटलं जातं. इन केस ऑफ आर्थ्रोपोडा आपण नंतर बघणारच आहोत. आर्थ्रोपोडा फक्त एक्झाम्पल म्हणून सांगतो. आर्थ्रोपोडामध्ये, कॉक्रोचमध्ये जी सर्क्युलेटरी सिस्टीम असते ही ओपन टाईप असते, म्हणजे त्यांच्यामध्ये कोणतेही धमण्या किंवा केशिका हे प्रेझेंट नसतात, फक्त एकच हार्ट असतं, आणि फक्त त्या ब्लडला प्रवाहित केलं जातं, सर्क्युलेट केलं जातं. ते ब्लड कसंही कुठेही सर्क्युलेट होऊ शकतं. त्यांना ओपन टाईप ऑफ ब्लड सर्क्युलेशन असं म्हटलं जातं. इथे या प्राण्यांमध्ये कसं आहे, क्लोज टाईप ऑफ ब्लड सर्क्युलेशन आहे. नेक्स्ट आहे एक्सक्रीशन. Excretion and osmoregulation is created out with the help of nephridia. Excretion means what? In the process of metabolism, all the living cells, they synthesize some unwanted waste material which are nitrogenous waste, and that nitrogenous waste has to be expelled out from the body either
दे विल ॲक्ट ॲज अ पॉयझनस मटेरियल. म्हणजेच काय, प्रत्येक पेशींमध्ये नायट्रोजनयुक्त असे नको असलेले पदार्थ तयार होत असतात आणि हे शरीराच्या बाहेर टाकणं गरजेचं असतं, नाहीतर ते त्याचा पॉयझनस इफेक्ट त्या बॉडीवरती होऊ शकतो. मग हे बाहेर टाकण्यासाठी या ॲनिलिडामध्ये कोणती तरतूद आहे, तर इथे दे हॅव नेफ्रिडिया, म्हणजे नेफ्रिडिया नावाचा एक अवयव आहे की ज्यामधून नायट्रोजनस वेस्ट हे शरीराच्या बाहेर टाकले जातात. आणि हेच नायट्रोजनस वेस्ट आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काम करतात. म्हणजेच नायट्रोजनयुक्त जमीन बनवण्यासाठी उपयोगात जे येते हे या नेफ्रिडियामुळेच शक्य आहे. आता ते कसं बघूया. पुढच्या बाजूला इथे हे एक एक्झाम्पल आहे. हा एक व्हीएस आहे, व्हर्टिकल सेक्शन आहे अर्थवर्मचा. सुरुवातीला काही नेफ्रिडियाचे स्ट्रक्चर बघायला मिळतात, त्याला फॅरेंजियल नेफ्रिडिया असं म्हटलं जातं की फॅरेंजच्या बाजूला आहेत म्हणून फॅरेंजियल नेफ्रिडिया. मायक्रोनेफ्रिडिया सुद्धा हे आहेत, इथे एनलार्ज केलेलं स्ट्रक्चर आहे. आणि त्यानंतर आहे मेगॅनेफ्रिडिया. हा जो आहे मेगॅनेफ्रिडिया हे इथे आढळतात. संपूर्ण शरीरामध्ये मेगॅनेफ्रिडिया आढळतात. ओव्हरऑल द नेफ्रिडिया आर responsible for the expelling out the nitrogenous waste material from the body. नर्वस सिस्टीम, चेतासंस्था. या प्राण्यांमध्ये नर्वस सिस्टीम कशी असते हे आपण थोडक्यात बघूया. नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ नर्व रिंग अँड व्हेंट्रल नर्व कॉर्ड. व्हेंट्रल म्हणजे पुढची बाजू. इथे दोन टाईपच्या नर्वने बनलेलं आहे. नर्व रिंग म्हणजे हे रिंग लाईक स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतात येलोइश कलरमध्ये, हे आहेत नर्व रिंग. आणि खालच्या बाजूला जो एक जाड धागा दिसतो तो काय आहे, नर्व कॉर्ड आहे. नर्व कॉर्ड. तर ह्या दोन गोष्टींपासून, ह्या दोन अवयवांपासून ह्यांची नर्वस सिस्टीम ही बनलेली आहे. नर्व कॉर्ड इज व्हेंट्रल, सॉलिड अँड गँग्लिओनेटेड. हा एक नवीन शब्द आला, गँग्लिओनेटेड. या प्राण्यांमध्ये आपल्यासारखा विकसित झालेला मेंदू नाही आहे, तर त्याच्याऐवजी काय आहे, तर अनेक नर्वस टिश्यूज एकत्रित येऊन काही बल्क लाईक स्ट्रक्चर्स तयार करतात. म्हणजे अनेक नर्व सिस्टीम एकत्रित येऊन हा असा गोलाकार फुगीर असा भाग आपल्याला दिसतो. हा जो फुगीर भाग आहे त्याला गँग्लियॉन असं म्हटलं जातं. या गँग्लियॉनमधून काही गोष्टी ह्या कंट्रोल केल्या जातात. म्हणजे हा प्रिमिटिव्ह मेंदू आहे असं आपण म्हणू शकतो. इट कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ प्रिमिटिव्ह ब्रेन ऑफ दॅट ॲनिमल अँड सम डिसिजन्स आर टेकन इनसाइड दॅट primitive brain and it is called as ganglion. So ganglionated nerve cord is present inside of annelida. Then reproduction. Mostly these are hermaphrodite and few are dioecious. नेरिस आधी डायोशियस म्हणजे आपण बघूया. हर्मॅफ्रोडिएट हा एक नवीन शब्द आहे, आधी नंतर बघूया. आधी आपण डायोशियस म्हणून बघूया. डायोशियस म्हणजेच काय, मेल अँड फिमेल नेरिस जे आहेत हे वेगवेगळे असतात. दे कॅन synthesize male gamete as well as female gamete. After union of that gamete they can produce the entire body of the same individual. सेम इंडिव्हिज्युअलची नवीन बॉडी ते मेल आणि फिमेल गॅमेट तयार करून ते युनाईट करून त्यांच्यापासून नवीन ॲनिमल तयार होऊ शकतो. हर्मॅफ्रोडिएट म्हणजेच काय, इफ ए सिंगल ॲनिमल possesses both the sex organ that are male organ as well as female organ, then such kind of animals are called as hermaphrodite. जर एकाच ॲनिमलवरती जर मेल आणि फिमेल दोन्ही ऑर्गन्स जर प्रेझेंट असतील तर त्या ॲनिमलला हर्माफ्रोडिएट असं म्हटलं जातं. हिअर vertical section of earthworm is given. Here you can see that ovary, it is a part of female reproductive structure and the female gamete that are called as eggs are produced inside the ovary. Then what
testes. These are the male reproductive organ and these are responsible for the production of male gamete. हे मेल ऑर्गन आहेत की जिथे मेल गॅमेट तयार होतात आणि हा फिमेल गॅमेट आहे, फिमेल ऑर्गन आहे जिथे फिमेल गॅमेट्स तयार होतात. म्हणजे दोन्ही टाईपचे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम हे एकाच ॲनिमलमध्ये प्रेझेंट असतात. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ॲज वेल ॲज फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. म्हणून ह्या प्राण्याला काय म्हणायचं, हार्मॅफ्रोडिएट ॲनिमल. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ रिप्रोडक्शन इन द ॲनिलिडा. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. या ॲनिलिडा ॲनिमल्सचा आपल्याला काय उपयोग होतो ते आपण थोडक्यात बघूया. लीचेस आर यूज इन आयुर्वेदा. लीचेस म्हणजे जळू, हे आयुर्वेदामध्ये याचा पूर्वीपासून उपयोग आपण करतो. जर एखाद्याला पॉयझन झालेला असेल, एखादा जखम झालेली असेल, ती जखम अधिक होऊन तिथे जर पॉयझन झाला असेल तर तिथलं नाशिवंत रक्त हे ॲब्सॉर्ब करण्यासाठी, सक करून घेण्यासाठी ह्या लीचचा उपयोग केला जातो. नको असलेलं रक्त काढून टाकण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. म्हणून याला आयुर्वेदामध्ये सुद्धा स्थान आहे. आणि दुसरं जे आपल्याला सुद्धा माहिती आहे, वर्मी कंपोस्ट. अर्थवर्म्स हॅज इम्पॉर्टन्स इन ॲग्रिकल्चर फॉर द प्रोडक्शन ऑफ वर्मी कंपोस्ट. म्हणजेच गांडूळ खत जे आपण झाडांना घालतो, ज्याचा उपयोग झाडांच्या वाढीसाठी खूप फायद्याचा होतो, असं हे वर्मी कंपोस्ट जे आहे हे अर्थवर्म यापासून तयार केले जातात. म्हणून इथे आपल्याला इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स या ॲनिमल्सचा बघायला मिळतो. तर ही सर्व माहिती झाली किंगडम ॲनिलिडा. आता वेळ झाली आहे नवीन, म्हणजे ह्या आजच्या व्हिडिओपासून तुम्हाला जे काय कळलं त्यावरून एक प्रश्न विचारला जाईल. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न असा आहे, ह्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतो, तर एक अर्थवर्म आहे. नेम द लाईट बँड प्रेझेंट ऑन अर्थवर्म्स बॉडी. ह्या अर्थवर्मवरती अँटेरियर पार्टमध्ये हा जो बँड दिसतोय याचं नाव तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत जे काय शिकलो त्यामध्ये जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते मुलांनी आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवायचे आहेत. ऑल द स्टुडंट्स आर रिक्वेस्टेड टू नोट डाऊन ऑल द इम्पॉर्टंट पॉईंट्स इन युअर नोटबुक. थँक यू.